हॅलो स्टुडंट्स, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा 12वीतला पहिला टॉपिक अभ्यासणार आहे. त्याच्यामध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ह्या दोन बाबींचा आपण अभ्यास करूया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच UCM. UCM इज द सर्क्युलर मोशन इन विच स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. ह्या UCM मध्ये पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट असतं. In UCM, only direction changes but magnitude of velocity constant. म्हणजे इथं आपण सविस्तर अभ्यासूया. वेलॉसिटी जी आहे ती वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे त्याला मॅग्निट्यूड आहे आणि त्याला डायरेक्शन आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये हे जे डायरेक्शन आहे ते चेंज होत असते. मॅग्निट्यूड मात्र काय असते तर कॉन्स्टंट असते. मॅग्निट्यूड काय आहे ते कॉन्स्टंट. मग आता ह्याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होते म्हणजे डायरेक्शन चेंज झाल्यामुळं कुठला तरी एक फॅक्टर चेंज झाल्यामुळं इथं आपण चेंज इन वेलॉसिटी म्हणू शकतो. चेंज इन वेलॉसिटी. आपल्याला माहीत आहे चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम और रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे काही ॲक्सेलरेशन आपल्याला मिळतं ते ॲक्सेलरेशन ह्या चेंज इन वेलॉसिटीमुळं मिळतं. पण हा चेंज झालेला जो आहे वेलॉसिटीमधला जो बदल आहे तो फक्त आणि फक्त डायरेक्शनमुळे मिळतो आहे, कारण मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट आहे, परंतु पार्टिकलची काय होते दिशा कायम बदलते. म्हणजे पार्टिकल गोल गोल फिरतोय, असा गोल गोल फिरतोय. म्हणजे गोल गोल फिरताना इथं मी सांगेन तुम्हाला की असा पार्टिकल गोल फिरतोय, इथून इकडं तो ईस्टला जाईल, त्यानंतर नॉर्थला जाईल, इकडं वेस्टला जाईल, इकडं साऊथला जाईल. आणि इथं बघा प्रत्येक वेळेला मी हे जे बाण आहेत त्याची सारखी लेंथ काढली, कारण आपल्याला माहिती आहे की वेक्टरची मॅग्निट्यूड आपण लेंथ दाखवतो. म्हणजे 2 मीटर एवढा असेल तर 5 मीटर एवढा असतो, हे माहिती आहे आपल्याला. मग ह्या प्रत्येक ठिकाणी मी मॅग्निट्यूड सारखे दाखवले. म्हणजे इथं लिहितो मी, समजा वेलॉसिटी म्हणलं तर इथं म्हणतो मी 3 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद. In this case, the magnitude of velocity remains constant, but direction at every point changes and it is along the radial. आता ह्याच्यामुळंच ह्या UCMला जे काही ॲक्सेलरेशन मिळलं त्या ॲक्सेलरेशनलाच इथं सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन असं म्हणतात. सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन किंवा त्यालाच रॅडियल ॲक्सेलरेशन असंही संबोधलं जातं. सेंट्रीपेटल हा ग्रीक वर्ड आहे. सेंट्रीपेटल म्हणजे अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर, सेंटरच्या बाजूला हे अट्रॅक्ट झालेलं असतं. ह्याला ACP म्हणून आपण त्याला वाटलंच तर ACP. अशा पद्धतीनं हे ॲक्सेलरेशन जे आहे ते ह्या सेंटरकडं अट्रॅक्ट झालेलं असतं. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही अशी मोशन आहे की ज्याच्यामध्ये पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट आहे. मग पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे आहे त्याच्यामध्ये पार्टिकलचं स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे पहिल्यांदा शंका मनामध्ये येते की मग ह्याला ॲक्सेलरेशन असणार का. तर स्पीड जरी कॉन्स्टंट असलं मॅग्निट्यूड, कारण आपण म्हणतो ॲक्सेलरेशन चेंज इन वेलॉसिटी, काही मुलांना वाटेल की जर ह्या ऑब्जेक्टचं स्पीड कॉन्स्टंट असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्स्टंट इज 0, म्हणजे ॲक्सेलरेशन 0 असलं पाहिजे. परंतु इथं ह्या UCMमध्ये पार्टिकल गोल गोल फिरताना प्रत्येक वेळेला त्याची डायरेक्शन बदलते आणि दिशेच्या बदलामुळं ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधील पार्टिकलला ॲक्सेलरेशन मिळालेलं असतं. आणि तेच ॲक्सेलरेशन हे सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल ॲक्सेलरेशन असं त्याला संबोधलेलं असतं. सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल ॲक्सेलरेशन. आता जुन्या सिलेबसमध्ये आपल्याला सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन हे इन डिटेल अभ्यासाला होतं. त्या आता काही नाही आहे, परंतु मी थोडं त्याच्याविषयी पण आपण चर्चा करू की नेमकं सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन काय आहे नेमकं. बघा, तर समजा मी कन्सिडर केलं की ऑब्जेक्ट आहे माझ्याकडं, त्या ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे. प्रत्येक वेळी त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. इथं वेलॉसिटी म्हणून आपण त्याला V2 म्हणू. ह्या ऑब्जेक्टच्या इथल्या वेलॉसिटीला V1 म्हणूया. ॲरो दोघांसारखं काढण्याचा प्रयत्न करा कारण की मॅग्निट्यूड सेम आहे.
पण डायरेक्शन वेगळे. हा ह्या बाजूला निघाला, असा निघाला आणि सेंटरपासून तो आपण असं म्हणू की रेडियस वेक्टर R2 आणि रेडियस वेक्टर R1 ह्या दोन रेडियस वेक्टरनं तो कनेक्ट केला. आता इथली वेलोसिटी V1 आहे, ती अशा पद्धतीने आपण काढली V2 आणि ही अशी आहे. तर दोघांना जर असं सिम्बॉलिक मी जर कनेक्ट करायला गेलो तर अशा पद्धतीनं काहीतरी डायग्राम येईल. आता हा जो अँगल असतो तो थीटा आहे, त्या पद्धतीनं हा अँगलसुद्धा, ह्या दोघांच्या मधला अँगलसुद्धा थीटा येईल. आता काय करायचं, इथून एक प्रोजेक्शन टाकतो इथे मी, बरोबर, आणि ह्याला डेल्टा व्ही असं म्हणूया, डेल्टा व्ही असं म्हणून. मग आता इथं बघा काय येतं, हा डेल्टा व्ही ह्या बाजूनं अशा पद्धतीनं अट्रॅक्ट झाला असतं. 11वीमध्ये आपण ट्रायंगलला अभ्यासला आहे. ट्रायंगलला कसं असतो बघा, V1 प्लस म्हणजे इथनं हा V1 प्लस डेल्टा व्ही इज इक्वल टू हा ॲरो असणार आहे V2, बरोबर. V1 प्लस डेल्टा व्ही इज इक्वल टू V2 म्हणजे इनिशियल पॉईंट, पहिल्याचा इनिशियल पॉईंट आणि दुसऱ्याचा एंड पॉईंट ह्यांना जोडणारा जो वेक्टर असतो त्या वेक्टरच्या एवढी दोघांची, उरलेल्या दोघांची वेक्टर एडिशन असते. V1 प्लस डेल्टा व्ही इज इक्वल टू V2. म्हणजेच इथं डेल्टा व्ही काय मिळेल, डेल्टा व्ही इज इक्वल टू V2 मायनस V1. म्हणजे जर डेल्टा व्ही V2 मायनस V1 मिळतं म्हणजेच V2 मायनस V1च काय, मग चेंज इन वेलॉसिटी, बरोबर. मग ह्या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन माहिती आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. ॲक्सेलरेशन इज इक्वल चेंज इन वेलॉसिटी किती मिळाला, डेल्टा व्ही अपॉन डी टी विथ रिस्पेक्ट टू डी टी, बरोबर. डी टी म्हणजे स्मॉल टाईम आहे, स्मॉल टाईम घेतला तर हा व्हीसुद्धा स्मॉलच येईल. मग डेल्टा व्हीच्या ऐवजी डी व्ही लिहिलं तरी चालतं येतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इथं की ॲक्सेलरेशन जे मिळालं ते रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आहे, पण कुणामुळे मिळालं तर त्याच्या डायरेक्शनमुळे मिळालं आहे बघा इथं. कारण की मी सांगितले V1 सुद्धा कॉन्स्टंट आहे, V2 सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि बदललं काय तर डायरेक्शन फक्त बदलली, बरोबर. आणि ह्या डायरेक्शनच्या बदलामुळेच ॲक्सेलरेशन मिळालं आणि हे ॲक्सेलरेशन आहे ते सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. आता सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन का बघा, समजा आता हे V2 हे V1 आहे आणि हे V2 आहे, V1 आणि V2. आता मुळात ह्या दोघांच्या मधला अँगलच हा खूप लहान असतो, म्हणजे डी थिटा असतो. मग डी थिटा अँगल असेल तर कदाचित मला अशीच डायग्राम येईल, माझी अशी डायग्राम येईल कदाचित, जवळजवळ येतील, खूप जवळ येतील, कारण अँगल छोटा आहे. आणि जर हा अँगल छोटा असेल तर आपण सिम्बॉलिक तुम्हाला दिसावं म्हणून मी डायग्राम मोठी काढलेली आहे, परंतु V2 आणि V1 कसे असतात, खूप जवळजवळ येणार, कारण ह्या दोघांच्या मधला अँगल कसा आहे, हा खूप लहान आहे. बघा ना, हा अँगल आता मोठा आहे, समजा छोटा काढला तर हा इथं येईल आणि अशी काहीतरी डायग्राम येईल आपली, अशी V1 म्हणजे अशा पद्धतीने डायग्राम येईल. आणि ह्या दोघांचा वेक्टर कसा आला बघा, तर हा रिझल्टंट असा आला, कसा आला रिझल्टंट, असा आला रिझल्टंट. आणि असा रिझल्टंट आला, दिस इज ॲट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर. म्हणजेच हे जे काही ॲक्सेलरेशन आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, जे काही वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे, हे काही जे ॲक्सेलरेशन आहे त्यालाच आपण सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन असं संबोधलेलं असतं. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन किंवा रॅडियल ॲक्सेलरेशन. म्हणजे ऑब्जेक्ट हा गोल फिरतोय, त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, परंतु आतल्या बाजूला ॲक्सेलरेशन लागल्यामुळं तो पार्टिकल जो आहे तो गोल 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 फिरतो, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की ह्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मला जे काही ॲक्सेलरेशन मिळणार आहे ते चेंज इन वेलॉसिटीमुळे मिळणार आहे आणि ते काही चेंज झाला तो फक्त त्याच्या डायरेक्शनमुळे झाला. आणि सेंट्रिपेटल का संबोधलं त्याला, मी आत्ताच सांगितलं. समजा इथं V2 आहे, सॉरी इथं V2 आहे, इथं V1 आहे. जर V2 इथं असेल, परत एकदा एक्सप्लेन करतो मी, बघा इथं ही डायग्राम परत एकदा खाली काढूया. आता जरा वेगळी डायग्राम काढूया. समजा इथं V2 असेल, बार प्रत्येक काढलं पाहिजे, विसरतोय बार आपण. इथं V1 असेल, हा रेडियस वेक्टर R2, हा रेडियस वेक्टर R1 डिस्टन्स आहे, वेक्टर असणार आहे. मग समजा इथं V2 बार, त्यानंतर इथे येणार आहे V1 बार, हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. दोघांची जर ॲडिशन करायची असेल तर ट्रायंगल लॉ वापरला पाहिजे, तर ट्रायंगल लॉ असा येईल आणि ह्याला म्हणा डेल्टा व्ही, कारण स्मॉल डिस्टन्स आहे. मग काय बेरीज येईल ट्रायंगल लॉ प्रमाणे,
V1 प्लस डेल्टा V इज इक्वल टू VT, V2 इज इक्वल टू V2 मायनस V1. प्रत्येक वेळेला बार दिलं पाहिजे, बरोबर. आणि V2 मायनस V1च काय मला मिळाला, चेंज इन वेलॉसिटी डेल्टा V. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की V2 आणि V1 ह्यांच्यामधला जो अँगल असतो तो अँगलच मुळात इतका लहान असतो की हे दोन वेक्टर एकमेकाला चिकटलेगत वाटतील आपल्याला, असं एकमेकाला चिकटलेगत वाटतील. आणि हे इतके जवळ येतील की त्यांचा रिझल्टंट हा असा परपेंडिक्युलर येईल. म्हणजे ह्या दोघांच्या मधली असा पूर्णपणे 180चा एक स्ट्रेट लाईनच मिळेल मला. अँड दॅट स्ट्रेट लाईन इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट सर्कल. सो इट इज कॉल्ड ॲज ए सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. आता आपण जाऊया नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनकडे. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन साहजिकच, आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इथे तुम्ही नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये नक्कीच वेलॉसिटी जी आहे ही डेफिनेशन लिहिली अगोदर. डेफिनेशन कोणामुळे मिळाली तर UCM इन विच डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी चेंजेस. बरोबर आहे मित्रांनो, वेलॉसिटी चेंजेस. म्हणजे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की UCM नॉन युनिफॉर्म UCM हे असं असतं की त्याच्यामध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघांचीही बदलत असते. म्हणजे उदाहरणार्थ एक एक्झाम्पल सांगतो अतिशय सोपं, तुमच्या लगेच लक्षात येईल बघा. समजा इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन आहे. समजा हा ऑब्जेक्ट निघाला इकडे निघाला ईस्टला, मी असं म्हणतो हा 1 किंवा असं म्हणूया आपण 4 मीटर पर सेकंद आहे. तो वरती निघाला नॉर्थला, जरा मोठी रेषा काढली 5 मीटर पर सेकंद. तो इकडे निघाला 2 मीटर पर सेकंद आणि इकडं निघाला तो अजून खूप मोठी रेषा काढली, इथं म्हटलं मी 7 मीटर पर सेकंद. बघा प्रत्येक वेळेला मी ही रेषा मोठी काढली, कारण आपण माहिती आहे की वेक्टर दाखवायची पद्धत असते की ॲरो काढायचा. इथं 4 मीटर पर सेकंद, 5 to 7, प्रत्येक ठिकाणी त्याची मॅग्निट्यूड बदलली वेलॉसिटीची. इथं लिहितो मी वेलॉसिटीची मॅग्निट्यूड बदलली आणि प्रत्येक वेळेला काय झालं, प्रत्येक वेळेला डायरेक्शनसुद्धा बदललेलं आहे. म्हणजे इकडं नॉर्थला गेला, इकडं साऊथला गेला, इकडं ईस्टला गेला, इकडं वेस्टला गेला आणि अशा पद्धतीनं तो प्रत्येक ठिकाणी त्याची डायरेक्शन चेंज करतोय ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड पण चेंज झालेलं आहे. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्शन आणि वेलॉसिटी बदलतच असते. आणि हे जे आहे जे ॲक्सेलरेशन येतं, आता इथं सांगायची काही गरज नाही मी, कारण की मॅग्निट्यूड चेंजच झालेलं आहे इथं. म्हणजे ह्या ठिकाणी ॲक्सेलरेशन जे मिळतं ते ॲक्सेलरेशन असतं, त्यालाच आपण म्हणतो टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. टँजेन्शियल ॲक्सेलरेशन सिम्बॉल आहे त्याचं AT. टँजेन्शियल का ॲरो द्यायला पाहिजे, वेक्टर आहे. टँजेन्शियल कारण की हे टँजेंट बरोबर त्या सर्कलच्या त्या सर्क्युलर मोशनच्या अलॉंग टँजेंट जात असतं, स्पर्श करून जात असतं, म्हणून त्याला म्हणतो आपण टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. अशा पद्धतीनं हे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 2 टाईप आपण अभ्यासले. ह्याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. धन्यवाद.